मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, गौप्यस्फोट मीच पहिल्यांदा सांगतोय अशा स्वरूपाच्या बातम्या मी देत नाही, खळबळजनक बातम्या मी देत नाही. पण काही वेळेला काही गोष्टी धक्कादायक अशा कानी येतात, ज्याची कुठे चिन्ह पण धड दिसत नसतात. पण असं काहीतरी घडणार आहे किंवा घडतंय याची चाहूल जेव्हा लागते, तेव्हा ते आपल्यापर्यंत पोहोचलेली माहिती ही आपल्याला ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही पत्रकाराची जबाबदारी असते. आणि म्हणूनच आज मी एक धक्कादायक म्हणा अशी बातमी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट, आता जे काही निवडणुका चालू आहेत त्यामध्ये दमदाटी करून कोणाला अर्ज मागे घ्यायला लावलेत, कोणी अविरोध निवडून आलेत, या पक्षातून त्या पक्षात बेडूक उड्या मारण्याची अक्षरशः प्रचंड स्पर्धा चालू आहे. अर्ज भरायच्या आधी आणि अर्ज भरून संपल्यावर सुद्धा या पक्षातून त्या पक्षात जाणं किंवा येणं चालूच आहे. पण अशा रीतीने जी पक्षांतर होतात त्याविषयी भाष्य करायचं मी टाळलंय, कारण आता ही गोष्ट नित्यनेमाची झालेली आहे. तसं म्हटलं तर जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी या प्रकारचा आयाराम गयाराम प्रकार हा आम्ही बघितलेला आहे. अलीकडल्या काळात त्याला आयाराम गयाराम म्हणत नाहीत, पक्षांतर म्हणतात किंवा गद्दारी वगैरे म्हणतात. त्यामुळे अशा गोष्टीवर मी बोलत नाही. जर पक्षामध्ये आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर त्या व्यक्तीला तो पक्ष, ती संघटना सोडून इतरत्र जाण्याचा अधिकार आहे. हा, पण ते जाताना त्यांनी आपल्या पक्षाचं नुकसान करत जावं ही अपेक्षा कोणी बाळगू नये. पण असो, हा सगळा पक्ष, संघटना आणि व्यक्तिगत स्वार्थ या 3 स्वार्थांचा संघर्ष असतो आणि म्हणूनच मी त्या विषयावर जास्त बोलत नाही. कोण कुठे गेला मी नाही बोलत त्याच्यावर, कारण मला त्याच्यात इंटरेस्ट वाटत नाही. त्यामुळे समाज जीवनावर काय फार मोठा फरक पडतो अशातला भाग नाही. हमाम में सब नंगे असं हिंदीत म्हणतात. म्हणजे आंघोळीला त्या न्हाणी घरात गेलेले सगळे आपापल्या पद्धतीत नागडेच होत असतात. त्यामुळे याने लंगोटी लावली आहे, त्याने पॅन्ट घातले की तो संपूर्ण उघडा नागडा आहे, यावर चर्चा करणं आणि ती चर्चा चिवडत बसणं मला आवडत नाही आणि म्हणून मी यावर बोललो नाही. पण ज्या प्रकारे ठाकरे बंधू एकत्र आले आणि ठाकरे ब्रँडचा डंका पिटला गेला, त्यानंतर बघता बघता उद्धव ठाकरे यांची उभाठा शिवसेना असो किंवा राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, या दोघांच्या पक्षाला तिकीट वाटप आणि उमेदवार ठरवताना किंवा आपसातल्या जागा वाटताना जे काय हादरे बसलेले आहेत ते अजूनही थांबायचं नाव घेत नाहीयेत. आणि हे उघड असतं, ज्या वेळेला तुम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढाया करत असता आणि अकस्मात सर्वोच्च नेत्यांना साक्षात्कार झाला की आपण दोघांनी तिघांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन मतविभागणी टाळून निवडणुका लढवल्या पाहिजेत, तरच समाजाचं भलं आहे, तरच मराठीचं भलं आहे, तरच महाराष्ट्राचं हित आहे किंवा देशाचं हित आहे, असा तुम्हाला साक्षात्कार झाला तरी तुमच्यावर विसंबून तुमच्या शब्दाखातर आपापल्या विभागामध्ये, आपापल्या जिल्हा तालुक्यामध्ये, आपापल्या गल्लीमध्ये एकमेकाची डोकी फोडलेले जे कार्यकर्ते असतात त्यांना तितक्या वेगाने एकत्र येणं शक्य नसतं. आई मायवरून शिव्या देण्यापासून एकमेकाला रक्तबंबाळ करण्यापर्यंत, एकमेकाच्या घरावर हल्ले करण्यापासून एकमेकाची कार्यालय तोडण्यापर्यंत ज्या 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांची मजल गेलेली असते त्यांना वरिष्ठ नेत्यांनी गळ्यात गळे घातले म्हणून अल्पावधीत एक दुसऱ्याशी जुळवून कार्यकर्त्याला घेता येत नाही, ही एक गोष्ट झाली. त्याची दुसरी बाजू अशी असते की अनेकदा त्या विभागातले, त्या गल्लीतले, त्या गावातले, त्या तालुक्यातले, जिल्ह्यातले, वॉर्डातले अनेक होतकरू नेते कार्यकर्ते असे असतात की ते एकमेकाविरुद्ध असतात. त्यामुळे ते एकमेकाच्या विरुद्ध असलेल्या पक्षात असतात. त्यांची व्यक्तिगत भांडणं ते राजकीय पातळीवर घेऊन जातात
तुम्हाला मुद्दाम एक उदाहरण देईन. जळगावमध्ये अगदी काँग्रेसच्या जमान्यापासून सुरेशदादा जैन हा एक दांडगा नेता होता. जळगाव शहर, जळगाव नगरपालिका, जळगाव जिल्हा, तिथल्या अनेक संस्था या सुरेशदादा जैन यांच्या इशाऱ्यावर चालत होत्या. झाडाचं पान सुद्धा सुरेशदादा जैन यांच्या इशाऱ्याशिवाय हलू शकत नाही असं म्हटलं जायचं. हळूहळू करत राजकारण बदलत गेलं आणि ते बदलताना जळगाव जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आव्हान देणारा असा जो भारतीय जनता पक्ष आहे त्याचा प्रचार प्रसार वाढत गेला आणि एकनाथ नाथाभाऊ खडसे यांचं नेतृत्व उदयाला आलं. साहजिकच खडसे यांचा जळगाव जिल्ह्यामध्ये वाढणारा प्रभाव बघितल्यानंतर आणि काँग्रेसची घटणारी लोकप्रियता बघितल्यानंतर जवळजवळ 40 वर्षापूर्वी सुरेशदादा जैन यांनी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि शिवसेना भाजप युतीत होती. पण जळगाव जिल्ह्यामध्ये या दोन युतीतल्याच नेत्यांमध्ये म्हणजे नाथाभाऊ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यातून विस्तव जात नव्हता. एकमेकाला घालून पाडून बोलणे एवढ्यावर तर नव्हतं. एक दुसऱ्याला खड्ड्यात पाडायला टपलेले नेते असे हे दोन युतीचे नेते होते. दोघेही 1995 नंतरच्या सरकारमध्ये शिवसेना भाजप युती सरकारमध्ये दोघेही मंत्री होते, पण दोघेही एकमेकाला पाण्यात बघत होते. हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की एक वेळ अशी आली की एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेसाठी आपल्या मुलाला युतीतर्फे उमेदवारी दिली होती. पण त्याच युतीत असलेल्या सुरेशदादा जैन यांनी नाथाभाऊ खडसे यांच्या मुलाला विधान परिषदेत निवडून येऊ दिलं नाही. कारण ती स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे सदस्य असतात, नगरसेवक वगैरे असतात, त्यांच्या मतावर ही निवडणूक व्हायची होती. मग त्या मुलाने आत्महत्या वगैरे केली तर गोष्ट सोडून द्या. आज त्याचीच पत्नी म्हणजे नाथाभाऊंची सून केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार पण आहे आणि मंत्री सुद्धा आहे, राज्यमंत्री. पण ह्या दोन बड्या नेत्यांनी म्हणजे नाथाभाऊ खडसे आणि सुरेशदादा जैन या दोघांनी एकमेकाची स्थानिक जिल्हा पातळीवरची जी भांडणं होती ती अशा राजकीय पातळीवर नेली की त्यातून राज्यातल्या शिवसेना भाजप युतीला सुरुंग लागायची वेळ आली होती. सुरुंग लागायची. अर्थात तेवढ्यावर नव्हतं. जळगाव नगरपालिका महापालिका जी काय त्यांचा एक घर बांधणी प्रकल्प होता. त्यामध्ये सुरेशदादा जैन यांनी फ्रॉड केला, नगराध्यक्षाला हाती धरून केला वगैरे असं काहीतरी प्रकरण होतं आणि त्यामध्ये त्या नगराध्यक्षासकट सुरेशदादा जैन यांना दीर्घकाळ तुरुंगात राहावं लागेल इथपर्यंत हा संघर्ष नाथाभाऊ खडसे घेऊन गेले होते. आज जवळजवळ 2 दशकांनंतर हे दोन नेते कुठे आहेत याचं उत्तर तुम्हाला सापडतं. सुरेशदादा जैन आणि नाथाभाऊ खडसे दोघेही हयात आहेत, पण राजकारणाच्या क्षितिजावरून ते पूर्णपणे गायब होऊन गेलेले. सांगायचा हेतू असा की राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर शिवसेना भाजप युती होती, आधीपासून होती, पण या दोघांची जी भांडणं होती त्यांनी ते किती विकोपाला नेलं. 2014 मध्ये जागा वाटपावरून शिवसेना भाजप युती फिसकटली, ती आपल्यामुळे फिसकटली हे छाती फुगवून नाथाभाऊ खडसे सांगत होते. ते किती राज्य पातळीवरचे नेते होते आणि किती जिल्हा पातळीवरचे नेते होते हे शोधावं लागेल. सुरेशदादा जैन यांच्यापासून शिवसेना काँग्रेस विरोध जो होता तो विरोध महाराष्ट्रातली युती मोडण्यापर्यंत गेला. सांगायचा मुद्दा इतकाच की स्थानिक पातळीवरचे एकमेकाविरुद्ध असलेले नेते हे जेव्हा एकमेकाविरुद्ध असलेल्या पक्षात जातात तेव्हा वरच्या नेत्यांनी किती गळ्यात गळे घातले तरी खालच्या पातळीवर, तालुका जिल्हा गल्ली पातळीवर, चाळ पातळीवर, वॉर्ड पातळीवर दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांना गळ्यात गळे सहजासहजी घालता येत नाहीत.
आणि म्हणून दुसरा भाग असा असतो की आपण आपलं प्रस्थ जमवण्यासाठी जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि प्रत्येक छोट्या छोट्या पातळीवर, स्थानिक पातळीवर आपण पर्यायी नेतृत्व उभं करत असतो. आणि त्या पर्यायी नेतृत्वाला सुद्धा त्या वॉर्डामधून कमीत कमी नगरसेवक व्हायचं असतं, जिल्हा परिषद, तालुका पंचायत सदस्य व्हायचं असतं. आमदारकी वगैरे खासदारकी वरची गोष्ट आहे. पण स्थानिक पातळीवर साहजिकच जे दोन इच्छुक नगरसेवक असतात भावी, ते एकमेकाच्या विरुद्ध असतात आणि म्हणून एकमेकाच्या विरुद्ध असणाऱ्या पक्षात असतात. असे पक्ष एकत्र आले तर मग त्यापैकी एकाला जागा मिळू शकते. म्हणजे ती युती किंवा ती आघाडी हे एका कोणाला तरी नाराज करते. गेली 20 वर्षाचा ठाकरे बंधू एकमेकांपासून फटकून वागले असतील आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहताना उभाठाचे शिवसैनिक आणि राज ठाकरेंचे मनसैनिक हे दोघेही आपापल्या वॉर्डापासून आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा जिल्हा क्षेत्रामध्ये एकमेकाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहिले असतील. त्यासाठी डोकी फोडण्यापासून काय झालं असेल, आज जर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे पाठीराखे त्या वॉर्डातले किंवा त्या विधानसभा क्षेत्रातले सहजगत्या एकत्र येऊ शकत नाहीत. कारण त्यामध्ये कुठल्या तरी एकाला आपल्या नेत्यासाठी शेपूट घालून मागे व्हावं लागतं. अरे बाबा हा वॉर्ड हा उभाठाला गेलेला आहे, अरे बाबा हा वॉर्ड मनसेला गेलेला आहे, आणि आपल्याला महाराष्ट्राच्या हितासाठी हा वॉर्ड सुद्धा मनसेला द्यावा लागेल, हा वॉर्ड उभाठाला द्यायला लागेल. हे नेत्याकडून कार्यकर्त्याला आणि इच्छुकाला समजावणं पटवणं अवघड जातं. आणि त्यामुळे मग बघता बघता आपली वर्णी लागणार नाही. आपला नेता हा वॉर्ड आपल्यासाठी आपल्या पक्षाकडे मिळवण्यात अपयश होईल असं साक्षात्कार व्हायला लागतं, रिअलायझेशन व्हायला लागतं. तेव्हा त्या पक्षाचा तो नेत्याचा निष्ठावान कार्यकर्ता नेत्याची साथ सोडतो. एकाच वेळेला तो आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या इच्छुकावर आणि आपल्या पक्षाच्या नेत्यावर राग व्यक्त करण्यासाठी पक्षाला लाथ मारतो आणि तिसऱ्या पक्षात सुद्धा जातो. आणि तेच या महापालिका निवडणुकीमध्ये वॉर्डामध्ये घडलेलं आहे. वॉर्डामध्ये घडलेलं आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्याला 6 महिने होऊन गेलेत. पण महापालिका निवडणुका दार ठोठावत असताना आणि मुंबईची महापालिका इतकी महत्वाची आणि अर्जंट असताना दोन ठाकरे बंधूंनी या जागा वाटपाचा विषय 6 महिने लोंबकळत ठेवण्याचं कारण नव्हतं. ते झालं नसतं तर 2 महिने 3 महिने आधीच जागा वाटप होऊ शकलं असतं. कारण मुंबईच्या सगळ्या 227 वॉर्डामध्ये 31 जानेवारी पूर्वी निवडणुका झाल्या पाहिजेत, हा सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊन सुद्धा 3-4 महिने उलटून गेलेले आहेत. त्यामुळे कुठल्या वॉर्डाची सीमा कुठची आहे आणि त्या सीमेच्या क्षेत्रामध्ये कुठल्या पक्षाला म्हणजे उभाठाला किंवा मनसेला जागा जाणार हे आधीपासून ठरवता आलं असतं. आणि ते ठरवता आलं असतं तर त्यामध्ये एक बाजू मनसेचा उमेदवार नाराज झाला असता किंवा उभाठाचा नाराज झाला असता. पण 1-2 महिने शिल्लक असल्यामुळे तो कदाचित दुसऱ्या पक्षातही गेला असता नाराज. पण आतापर्यंत तो विषय शिळापाका होऊन गेला असता, काय तो प्रभावहीन होऊन गेला असता. पण ते झालं नाही. हे जेव्हा तुम्ही शेवटच्या कडेलोटापर्यंत आणता तेव्हा मग त्या कार्यकर्त्याच्या इच्छा, आकांक्षा आणि भावनांचा सुद्धा कडेलोट होत असतो. संतोष धुरी काय सतीश धुरी नावाचा जो कार्यकर्ता आहे मनसेचा, जो यापूर्वी मला वाटते 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेला होता, त्याला अखेरच्या क्षणी ती जागा मनसेला न मिळाल्यामुळे वंचित राहावं लागलं. तो खवळला तर म्हणून नवल नव्हतं. आणि आता तो जे आरोप करतोय की एक प्रकारे मनसे हा उभाठाला शरण गेलेला आहे, त्यांना हव्या त्या जागा दिलेल्या आहेत,
मोजके आपले लाडके 4-5 लोक त्यांना तिकीट मिळाली पाहिजेत, एवढ्या पुरत्याच वाटाघाटी राज ठाकरे यांनी मर्यादित केल्या आणि त्या प्रकारे कुठूनही कशीही तडजोड व्हावी यासाठी प्रयत्न करू शकणारेच नेते जागा वाटपाच्या वाटाघाटींना पाठवण्यात आले वगैरे वगैरे आरोप सतीश धुरी करतोय. पण या जागा वाटपामध्ये अन्याय झालेला संतोष धुरी हा एकमेव मनसेचा कार्यकर्ता नाहीये. अनेक जण आहेत, अनेक जण आहेत. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची लोकप्रियता सर्वाधिक आहे. किती आहे हा वेगळा विषय, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये राज किंवा उद्धव ठाकरे यांची जितकी लोकप्रियता नसेल तितकी लोकप्रियता आजही मुंबईत आहे. आणि म्हणूनच त्या दोनही पक्षांना, दोनही गटांना मुंबईवर आपलं प्रभुत्व असं वाटतं. त्यासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले असले तरी त्यांचे जे अनुयायी पाठीराखे आहेत ते वॉर्डा वॉर्डात पसरलेले आहेत, विभागात पसरलेले आहेत आणि त्या प्रत्येकाला आपल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्या वॉर्डामध्ये आपलं वर्चस्व असावं असं वाटणं स्वाभाविक आहे. पण आपला प्रतिस्पर्धी आहे, त्याचं वर्चस्व होणार आणि आपण त्याचे पिछलगू होऊन राहणार, त्याचे असिस्टंट होऊन राहणार, ही कल्पना सुद्धा असह्य असते. आणि संतोष धुरी हा जो प्रक्षोभक भाषा बोलतोय अगदी राज ठाकरेंच्या विरोधात किंवा ठाकरे बंधू आणि ब्रँडच्या विरोधामध्ये, त्यामागे ती भावना आहे, लक्षात घ्या. पण राज ठाकरे यांचे अत्यंत झुंजार असे जे काही मुडबर नेते होते, तरुण कार्यकर्ते पाठीराखे होते, त्यामध्ये संतोष धुरीचा समावेश होतो. आणि संतोष धुरी बरोबर आणखीन एक नेता जो तुलनेने सतत राज ठाकरे यांच्या पाठीमागे सावलीसारखा असायचा आणि मुंबई विभागीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष होता, तो संदीप देशपांडे. तो सुद्धा 2007 मध्ये काय 9 मध्ये मला वाटते नगरसेवक झालेला होता. त्याला सुद्धा उमेदवारीपासून वंचित ठेवलं गेलेलं आणि म्हणून त्या वावड्या उठतायत की संतोष धुरी याच्या पाठोपाठ संदीप देशपांडे सुद्धा मनसेला सोडचिठ्ठी देणार. अर्थात संदीप देशपांडेने त्याचा साफ इन्कार केलाय, अगदी पत्रकार परिषद घेऊन इन्कार केलाय. पण संदीप देशपांडे मनसे सोडणार या बातमीचा पाठपुरावा माध्यम करायची थांबत नाहीये. आणि मला मिळालेली धक्कादायक बातमी तीच आहे की मनसे मधला एक धुरंधर हा भारतीय जनता पक्षात जायला उत्सुक आहे. त्या धुरंधरचा चेहरा काय, त्याचं नाव काय मला माहिती नाही, पण ही बातमी मला आज मिळाली की पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत महापालिकांच्या प्रचारासाठी जी सभा घेणार आहेत, मेळावा घेणार आहेत, त्या मेळाव्यामध्ये मनसेचा एक धुरंधर हा भाजपमध्ये सहभागी होणार अशी ती बातमी आहे. आणि मग हा धुरंधर कोण असू शकेल, त्याचं नाव काय असू शकेल, त्याचा चेहरा कसा आहे, याचा जेवढा मी विचार करत गेलो तेव्हा मला संतोष धुरी याच्या वेगवेगळ्या मुलाखती आहेत, त्या संदर्भामध्ये काही धागेदोरे सापडल्यासारखं वाटायला लागलं. लक्षात ठेवा, संतोष धुरीने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या पत्रकारांनी वारंवार संदीप देशपांडे यांना विचारलं की तुमचा संपर्क आहे का, त्यांनी सांगितलं की त्याचा निर्णय त्याने घेतलाय, त्याच्याशी माझा संबंध नाही. पण संबंध तुटलेले नाहीत. अगदी आज सकाळी सुद्धा संतोषशी बोललो याची ग्वाही संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे. आणि म्हणून मनसेतला धुरंधर मोदींच्या प्रचार सभेमध्ये भाजपत जाणार ही जी बातमी मला मिळालेली आहे, तो धुरंधर हाच तर नाही ना अशी शंका माझ्या मनात झळकून गेली.
आणि म्हणून मला वाटलं की धुरीनंतर धुरंधर हे चांगलं शीर्षक आहे, या शीर्षकाचा एक व्हिडिओ केला पाहिजे. बातमी किती खरी आहे किती खोटी आहे आय डोंट नो, कारण संदीप देशपांडे हे नाव मला कोणीही सांगितलेलं नाहीये. पण मनसे मधला एक धुरंधर नेता मोदींच्या मेळाव्यामध्ये मोदींच्या सोबत मंचावर आणून त्याचा भाजपमध्ये प्रवेश घडवणं ही निवडणुकीच्या तोंडावरची एक धक्कादायक घटना असू शकते आणि ती ठाकरे ब्रँडला, ठाकरे बंधूंच्या राजकारणाला आणि निवडणुकीच्या समीकरणाला मोठा हादरा देऊ शकते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तो धुरंधर म्हणजे संदीप देशपांडे तर नाही, असा एक विचार माझ्या डोक्यात झळकून गेला. कोण धुरंधर आहे आपण प्रतीक्षा करू. खरोखरच तो धुरंधर आहे का हे सुद्धा आपल्याला 13 जानेवारीच्या आत कळणार आहे, कारण 13 जानेवारीला प्रचार बंद होतो, त्याच्या आधी मोदींची सभा आहे. असो मित्रांनो, आता थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.